तर दुसरीकडे रावसाहेब दानवे जालन्यामध्ये त्यांच्या घराच्या बाहेर 6 जे तरुण होते ते उपोषणाला बसलेले होते, त्यांना रातोरात पोलिसांनी गायब केलं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तरुणांना ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। हनुमंत पवार, मानस पगाट, अक्षय पुराणिक, शरद पवार, मयूर लाटे आणि प्रवीण जाधव अशी या आंदोलक तरुणांची नावं आहेत। दानवेंनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल या 6 तरुणांनी दानवेंच्या घराबाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि रावसाहेब दानवेंच्या विधानाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र आता पोलिसांच्या या कारवाई विरोधात सोशल मीडियावरती तीव्र संताप व्यक्त केला जातोय। वेगवेगळ्या पक्ष संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या समविचारी लोकांनी एकत्र यावं आणि दानवे साहेबांना ह्या संबंधी जाब विचारावा हा हेतू घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आम्ही भोकरदनमध्ये आलो। पोलिसांनी त्यांच्या दबावातून आम्हाला परमिशन दिली नाही। आम्ही काल 9 वाजता उपोषणाला बसलो, शांततेच्या मार्गाने बसलो। आंदोलन आमचं होतं लोकशाही मार्गाने, तरीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या थ्रू आमचं आंदोलन उधळून लावायचा, टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। साम दाम दंडभेद हे सगळे मार्ग त्यांनी पोलीस प्रशासन आणि बीजेपीच्या कार्यकर्त्या थ्रू वापरायचा प्रयत्न केला। या सगळ्यांना आम्ही पुरून उरू खासदार दानवे साहेबांना शेतकऱ्यांच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी लागेल आणि पदाचा राजीनामा द्यावाच लागेल।